दादा, मी पॉकेट मनीमधून पैसे साठवलेत, पण ते पटकन संपून जातात. ते कसे टिकवायचे? खूप चांगला प्रश्न आहे. यावर उपाय म्हणजे बजेटिंग. बजेटिंग म्हणजे आपल्या पैशांचा शहाणपणाने उपयोग करण्याची एक योजना बनवणे. मी तुला ते कसे करायचे ते सांगतो. तर बजेटिंग म्हणजे काय? बजेटिंग म्हणजे पैसे कसे खर्च करायचे आणि ते कसे साठवायचे याची आधीच योजना तयार करणे. त्याचा उद्देश काय? तर गरजेच्या आणि हव्या असलेल्या गोष्टींसाठी पैसे खर्च करणे आणि भविष्यासाठी बचत करणे. पैशांची कमी पडू नये यासाठी मदत करणे. म्हणजे पैसे खर्च करण्याआधी योजना करणे. अगदी बरोबर. योजना केल्याने आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचणे सोपे होते. आता साधं बजेट तयार करायचे उपाय किंवा त्याच्या पायऱ्या आपण समजून घेऊयात. तुमचे उत्पन्न लिहून काढा. खिशात मिळणारे पैसे, वाढदिवसाची भेटवस्तू किंवा चांगल्या गुणांसाठी मिळणारे बक्षीस यांचा समावेश करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला महिन्याला 500 रुपये पॉकेट मनी आणि वाढदिवसाला 1000 रुपये मिळाले तर तुमच्याकडे एकूण 1500 रुपये आहेत. तर खर्चाची यादी तयार करा. याची गरज का? तर शाळेत साहित्य किंवा बसचा खर्च. आणि यातून हौस कशी पूर्ण करायची? तर खेळणी किंवा चॉकलेट सारख्या गोष्टी. उदाहरणार्थ, 300 रुपये शालेय साहित्यांसाठी आणि 200 रुपये चॉकलेटसाठी. आधी बचत करा. खर्च करण्याआधी पैसे साठवा. उदाहरणार्थ, जर 1500 रुपये मिळाले तर 300 रुपये मोठ्या ध्येयांसाठी साठवा. वर्ग तयार करा. बचत, गरजा आणि मजेसाठी पैसे वेगवेगळ्या गटात विभागा. जार, लिफाफे किंवा ॲप्स वापरून प्रत्येक वर्गाचे रेकॉर्ड करा. तपासणी आणि बदल. आठवड्याच्या किंवा महिन्याच्या शेवटी तपासा की तुमचे बजेट किती राहिलेले आहे. मी जर नियोजनापेक्षा जास्त खर्च केलं तर? काही हरकत नाही. पुढच्या वेळी इतर गोष्टींवर कमी खर्च करा. तर बजेटिंग महत्वाची का आहे? तर मोठ्या ध्येयांसाठी बचत करण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जर तुला 5000 रुपयाची सायकल घ्यायची असेल तर दर महिन्याला तू 500 रुपये साठव आणि 10 महिन्यात सायकल खरेदी कर. शिस्त शिकवते. अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यापासून टाळते. अनपेक्षित गोष्टींसाठी तयारी. मित्राच्या वाढदिवसाच्या भेटीसारख्या अनपेक्षित खर्चांसाठी थोडे पैसे बाजूला ठेव. तर बजेटिंग म्हणजे फक्त बचत नाही, तर भविष्यासाठी नियोजन आहे. बरोबर. ही अशी सवय आहे जी पैसे व्यवस्थापित करणे मजेदार आणि फायदेशीर बनवते. थँक्यू दादा. आता मला समजले की बजेटिंग म्हणजे खर्च टाळणे नाही, तर शहाणपणाने खर्च करणे. बरोबर. चांगल्या बजेटिंगच्या सवयीमुळे तू आर्थिकदृष्ट्या हुशार आणि स्वतंत्र होशील. येस. आता मी माझे पैसे साठवायला आणि वर्गांमध्ये विभागायला सुरुवात करतो. खूप छान.